उद्धव ठाकरेंचे कोकणातील महत्त्वाचे शिलेदार भास्कर जाधव हे गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याचं दिसून येत आहे। झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीत त्यांनी आपली नाराजीही व्यक्त केली होती। मात्र पुन्हा एकदा त्यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटसवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। एखाद्या गोष्टी राबवली असते पण तत्व ते कधी सोडणार नाही। त्यांची भाषा जी आहे ती अत्यंत वैभवशाली भाषा आहे। उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे फायर ब्रँड नेते भास्कर जाधवांची नाराजी अजूनही दूर झालेली नाही आहे, कारण पुन्हा एकदा भास्कर जाधवांनी ते नाराज असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत। भास्कर जाधवांनी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटसवरून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। काही दिवसांपूर्वी भास्कर जाधवांनी टू द पॉइंट मुलाखतीमधून आपली पक्षावर नाराजी व्यक्त केली होती। बिना शिकायत और बिना निंदा किए एक दिन बिता कर तो देखिए, खुशी शांति और सुकून कहीं ढूंढनी नहीं पड़ेगी, अपने आप मिल जाएगी। भास्कर जाधवांच्या नाराजीनाम्याचे स्टेटसची चर्चा मातोश्रीवरही पोहोचली। मातोश्रीनं भास्कर जाधवांना तातडीनं मुंबईला बोलावून घेतलं। भास्कर जाधव तातडीनं मुंबईला रवानाही झाले। दुसरीकडे संजय राऊतांनी भास्कर जाधवांना चुचकारलाय। भास्कर जाधवांच्या कौतुकाचे दोहेही संजय राऊतांनी गायलेत। हे कमी की काय, सुनील राऊतांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून आम्ही रुसून बसलो नाही असं सांगत राऊत भास्कर जाधवांचे समदुःखी झाले। दिवा जळत असतानाच तुपाची गरज असते, विझल्यानंतर तूप ओतण्यात काही अर्थ नाही। चांगली आहेत वाक्य, म्हणजे इंटरेस्टिंग वाक्य आहेत। पूर्वीच्या मराठी साहित्यामध्ये वि स खांडेकर, नासी फडके, नास इनामदार, श्रीनाथ पेंडसे असे जे सगळे लेखक त्याच्यामध्ये असे खूप अलंकारयुक्त वाक्य आणि भाषा होत्या। आणि भास्कर जाधव चांगले वाचक आहेत, त्याच्यामुळे त्यांची भाषा जी आहे ती अत्यंत वैभवशाली भाषा आहे। दुसरीकडे शरद पवार यांनीही भास्कर जाधवांच्या नाराजीवर भाष्य केलंय। भास्कर जाधव नाराज असले तरी शिवसेनेची साथ सोडणार नाहीत असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केलाय। भास्कर जाधव हे जवळून व्हायची विचाराने स्पष्टता आहे। एखाद्या गोष्टीवर नाराजी असते एखाद्या माहिती, पण भास्कर जाधव यांचं योगदान विधिमंडळात उत्तम आहे। ते प्रभावी विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम करतात हा आमचा अनुभव आहे। आणि ते एखाद्या गोष्टी राबवली असते पण तत्व ते कधी सोडणार नाही। भास्कर जाधवांच्या नाराजीच्या जखमेवर फक्त विरोधी पक्ष नेते पदाचं मलम कामी येईल असं वाटतंय। आता मातोश्री त्यांची नाराजी दूर करण्यासाठी विरोधी पक्षनेते पद देते की आणखी कोणत्या आश्वासनावर बोळवण होते ते पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।